नमस्कार, सुप्रभात. मी ऋषाली यादव सारंग. महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घ्यायचा आहे, मात्र त्याआधी एक मोठी बातमी. शिवसेना नेते विजय शिवतारेंची प्रकृती ही बिघडलेली आहे. विजय शिवतारेंवर पुण्यामधल्या रुबी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दौंडचा दौरा अर्धवट सोडून शिवतारे रुग्णालयामध्ये दाखल झालेत. मंत्री दीपक केसरकर आणि खासदार शेवाळेंनी शिवतारेंची भेट घेतलेली आहे. शिवतारेंची प्रकृती बिघडल्यानं त्यांची भेट घेतली असं केसरकरांनी सांगितलंय. शिवतारेंसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं देखील केसरकरांचं म्हणणं आहे. शिवतारे बारामतीमधून अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. बघा, ज्याला चर्चा होईल त्याला होईल. आज तर त्यांच्या तब्येतीसाठी आलो आणि आज त्यांच्या तब्येतीला बरं वाटावं अशी देवाकडे प्रार्थना केली, त्यांना शुभेच्छा दिली आणि त्यांना जरासं बरं. मी काय असं तुम्हाला लपून छपून थोडं देणार आहे. आम्ही उघडपणे त्याला भेटायला येऊ शकतो, आम्ही त्यांना विनंती करू शकतो, आम्ही एकत्र बसू शकतो. एकत्र बसल्यानंतर नेहमीच चांगला तोडगा निघतो. खूप काळाचं जर एखादं दुखणं असेल तर त्याच्यावर औषधसुद्धा असतं ना. औषधाला गुण मिळायला थोडासा वेळ लागेल, परंतु शेवटी आमचं एक कुटुंब आहे. आमच्या कुटुंबामध्ये कुठलेही मतभेद होणार नाही आणि मतभेद झाले तर ते कसे मिटवायचे हे आम्हाला कुटुंब म्हणून माहिती आहे. शिवसेनेचे माजी मंत्री विजय बापू शिवतारे हे बारामती लोकसभेची निवडणूक जे आहेत अपक्ष लढण्यावरती ठाम आहेत. शिवसेनेकडून त्यांची मनधरणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती करण्यात येते. राज्याचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी रुबी हॉलमध्ये येऊन विजय शिवतारे यांची मनधरणी जी आहे ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पाहतोय की रुबी हॉलमध्ये सध्या विजय बापू शिवतारे जे आहेत ते उपचार घेत आहेत. सध्या त्यांच्यावरती डायलिसिसचे उपचार जे आहेत ते सुरू आहे. मात्र या ठिकाणी आल्यानंतर दीपक केसरकर त्याचबरोबर खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांची भेट जी आहे ती घेतलेली आहे. दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की सुरुवातीला आम्ही त्यांची तब्येत बिघडल्यामुळं त्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी जे आहे ते आलेलो होतो. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही भेट जी आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण शिवसेनेकडून त्यांना मनवण्याचे प्रयत्न जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा 2 दिवसांपूर्वी विजय बापू शिवतारे यांनी भेट जी आहे ती घेतलेली होती. मात्र आपण पाहतोय की दीपक केसरकर हे या ठिकाणी आलेले होते आणि विजय बापू शिवतारे यांची मनधरणी जी आहे ती करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. या भेटीमध्ये खरं तर नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र विजय शिवतारे हे मुख्यमंत्री त्याचबरोबर शिवसेनेच्या मंत्र्यांचं म्हणणं ऐकतात का किंवा आपल्या भूमिकेवरती ठाम राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीची मोठी अडचण जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि मंत्री दीपक केसरकरांनी रात्री उशिरा विजय बापू शिवतारे यांची रुबी हॉलमध्ये भेट घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन रोहन सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.